तो स्वागत है आप सभी का हमारे 20% सीरीज में। आज का है आवर नंबर 26 और जिसमें हम पढ़ने वाले हैं सॉलिड स्टेट। और सॉलिड स्टेट का हमारा आज का लास्ट लेक्चर, दैट इज द लेक्चर नंबर 4। और आज के इस लेक्चर में हम देखने वाले हैं कि क्या होती है डिफेक्ट्स। डिफेक्ट किसको कहते हैं, और उसके साथ साथ कल हमने जो अलग अलग टाइप की क्लोथ पैकिंग देखी उसमें कुछ कॉन्सेप्ट हमने बनाए थे। एक कॉन्सेप्ट एडिशनल ये भी लिख लो कि number of particle per unit cell, number of particle per unit cell, number of particle per unit cell, जिसको हम डिनोट करते हैं n से। number of particle per unit cell is equal to number of octahedral void, number of octahedral void, नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल इज इक्वल्स टू नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, जिसको हम डिनोट करेंगे OHV से। और नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड, नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड इज इक्वल्स टू 2 into नंबर ऑफ octahedral void, octahedral void. So this concept you have to always keep in your mind related to this solid state. That is the number of particle per unit cell is equal to number of octahedral void, and the number of octahedral void is equals to 2 into number of tetrahedral void is equals to 2 into number of octahedral void. So we have, this is the number of tetrahedral void is equals to 2 into number of octahedral void. It is the very important concept. इसके ऊपर के एक दो क्वेश्चन भी ले लेता हूं। हमें पता है कि पार्टिकल जनरली जो अनायन होता है, अनायन ऑक्यूपाई लैटिस पॉइंट, अनायन जो होता है दैट अनायन ऑक्यूपाई लैटिस पॉइंट, और जो कटायन होता है दैट कटायन ऑक्यूपाई वॉइड। सो अगर हमारे पास ए है, ये is a constituent particle of FCC, फेस सेंटर्ड क्यूबिक यूनिट सेल का ये है कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, मतलब वो ऑक्यूपाई करेगा लैटिस पॉइंट। एंड बी ऑक्यूपाई टेट्राहेड्रल वॉइड, बी अगर टेट्राहेड्रल वॉइड ऑक्यूपाई करेगा। एफसीसी के कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल है ए। एफसीसी में आप सभी जानते हो नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल इज व्हाट, 8 into 1/8 plus 6 into 1/2, that is 1 plus 3 is equal to 4. This is the number of particle per unit cell of FCC. What is the number of particle per unit cell of FCC? 4. As the number of particle per unit cell of FCC is 4, अब इसके आगे देखेंगे, ये है नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल ऑफ एफसीसी, और यही है कौन, ए। सो नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल ए कितने रहेंगे, 4। और अभी अभी हमने कॉन्सेप्ट देखा कि नंबर ऑफ टेट्राहेड्रल वॉइड इज इक्वल्स टू 2 into नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वॉइड, और हमने देखा है कि नंबर ऑफ पार्टिकल पर यूनिट सेल is nothing but equal to number of octahedral void. So 2 into 8 sorry 2 into 4, that is 8. Therefore A के पास A रहेंगे 4 और B रहेंगे, टेट्राहेड्रल वॉइड पे कौन रहने वाला है, B, तो B कितने रहेंगे, 8। और इसीलिए फॉर्मूला बनेगा A4B8 डिवाइडेड बाय 4, तो फॉर्मूला क्या बनेगा, AB4, फॉर्मूला बनेगा AB4। इस तरह से बाय यूजिंग दिस कॉन्सेप्ट यू कैन फाइंड द मॉलिक्यूलर फॉर्मूला ऑफ द कंपाउंड, एंड दिस इज अबाउट द ऑक्टाहेड्रल वॉइड एंड टेट्राहेड्रल वॉइड्स। आफ्टर हैविंग दिस ऑक्टाहेड्रल वॉइड एंड टेट्राहेड्रल वॉइड, अब हम थोड़ा आगे चलेंगे। सो दिस इज द A4B8 और AB4, and this is the A, that is the constituent particle,
and occupy the tetrahedral void. So what is this tetrahedral void? Tetrahedral void, anion occupy the lattice point, cation occupy the void. After having this octahedral and tetrahedral void, अब हम थोड़ा आगे चलेंगे. कौन सी बातें हमने देखी है रिलेटेड टू दिस ऑक्टाहेड्रल एंड टेट्राहेड्रल वॉइड. तो आफ्टर हैविंग दिस अब हम चलेंगे डिफेक्ट्स के बारे में डिस्कस करेंगे. वी डिस्कस हियर अबाउट द डिफेक्ट्स. लिसन व्हाट वी हैव रिलेटेड टू द डिफेक्ट. हमारे पास अलग अलग डिफेक्ट है बच्चों, एंड एज वी हैव दिस डिफरेंट डिफेक्ट्स, तो हमारे पास जो अलग अलग डिफेक्ट है, इन अलग अलग डिफेक्ट्स में से डिफेक्ट मतलब क्या, सबसे पहले तो ये देखेंगे. जैसे आप देख रहे हो यहाँ पे ये पार्टिकल्स है, ये पार्टिकल की कैसी अरेंजमेंट है, रेगुलर अरेंजमेंट. अब एज दिस पार्टिकल हैव द रेगुलर अरेंजमेंट, अब क्या हो गया, यहां से कुछ पार्टिकल्स अपनी बहुत सारी पॉसिबिलिटीज यहाँ पे है, बहुत सारी पॉसिबिलिटीज यहाँ पे है. यहाँ पे कुछ पार्टिकल्स ने अपनी जगह छोड़ दी. यहाँ पे कुछ पार्टिकल्स ने अपनी जगह छोड़ने की वजह से ये पार्टिकल जो यहां बैठा था, वो इसने क्या किया, इसको रख देते यहीं पे, ये एक्चुअल अरेंजमेंट थे, समझो ये गायब हो गए. इसने क्या किया, अपनी जगह छोड़ी, अपनी जगह छोड़ के यहां से यहां पे आके बैठे. तो ऐसी अलग अलग पॉसिबिलिटीज आ गई, जिसकी वजह से इसका जो क्रिस्टल स्ट्रक्चर था, उसकी जो रेगुलर ज्योमेट्री थी, वो क्या हो गई, डिस्टर्ब. और उसका क्रिस्टल स्ट्रक्चर, उसकी रेगुलर ज्योमेट्री डिस्टर्ब होने की वजह से उसके अंदर क्या आ गया बच्चों, डिफेक्ट. इसी को हम कहते हैं बच्चों डिफेक्ट. अब हमारे पास ये जो डिफेक्ट है, यू कैन सी कौन है ये डिफेक्ट्स. अब ये जो डिफेक्ट है, देयर आर द डिफरेंट टाइप्स ऑफ द डिफेक्ट वी हैव. अलग अलग तरह के हमारे पास क्या है, डिफेक्ट्स. अब हम डिस्कस करेंगे कौन से डिफेक्ट है, और बड़ा इंटरेस्टिंग और बढ़िया सा टॉपिक है बच्चों. तो हमारे पास जो अलग अलग डिफेक्ट्स हैं, इन अलग अलग डिफेक्ट्स में से सबसे पहले हम अभी यहाँ पे डिस्कस करेंगे बच्चों. डिफेक्ट क्या है, डिफेक्ट इज द इम्परफेक्शन. क्या है ये, इम्परफेक्शन इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. उसी को हम क्या कहते हैं, डिफेक्ट. इम्परफेक्शन, क्योंकि ये परफेक्ट है, इस पे थोड़ा सा प्रॉब्लम आ गया, इम्परफेक्शन आ गया, इसी इम्परफेक्शन को हम क्या कहते हैं, डिफेक्ट. सो imperfection in crystal structure, imperfection in crystal structure is called defect. Imperfection in the crystal structure is called defect. तो क्रिस्टल स्ट्रक्चर में जो इम्परफेक्शन है, उस इम्परफेक्शन को हम क्या कहते हैं बच्चों, डिफेक्ट्स. ठीक है, imperfection in the crystal structure it's called defect. अब ये imperfection कैसे आता है, जैसे आप देख रहे हो कि ये आया ही नहीं है ना, यहाँ पे ये था, ये पता नहीं कहाँ गया. घर से निकला था ट्यूशन के लिए, लेकिन ट्यूशन में दिखा तो था ही नहीं, कहाँ गया, हाँ, ऑक्सीजन का, ओके. तो कहाँ गया, तो जहां भी गया होगा, लेकिन उसके नाम की यहाँ पे क्या प्रोड्यूस हो गई, वैकेंसी. तो इसीलिए इसको कहते हैं कौन सा डिफेक्ट, वैकेंसी डिफेक्ट. वैकेंसी डिफेक्ट. अब इसमें देखो, ये सब अपने अपने जगह पे बराबर बैठे, लेकिन इसके अंग में क्या आया पता नहीं, ये अपनी लैटिस पॉइंट छोड़ के, लैटिस पॉइंट के बीच की जो जगह है वहां जाके बैठा, और लैटिस पॉइंट के बीच की जगह पे वो जाके बैठा, जिसको कहते हैं इंटरस्टिशियल साइट. कौन सी साइट, इंटरस्टिशियल साइट. तो ये इंटरस्टिशियल साइट पे जाके बैठा, और इसीलिए इसका नाम है
इंटरस्टिशियल डिफेक्ट। कौन सा डिफेक्ट है? इंटरस्टिशियल डिफेक्ट। तो इसने इंटरस्टिशियल साइट ऑक्युपाई की, सो ये इसको कहेंगे हम कौन सा डिफेक्ट? इंटरस्टिशियल डिफेक्ट। इंटरस्टिशियल डिफेक्ट। तो पहला डिफेक्ट है कौन सा? वैकेंसी डिफेक्ट। दूसरा डिफेक्ट है इंटरस्टिशियल डिफेक्ट। ठीक है, तो फर्स्ट डिफेक्ट इज अ वैकेंसी डिफेक्ट, सेकंड डिफेक्ट इज अ इंटरस्टिशियल डिफेक्ट। अब हम थर्ड डिफेक्ट के बारे में यहां पे देखते हैं। ये मेन दो डिफेक्ट है, और ये डिफेक्ट में होता क्या है? इसमें जैसे फॉर एग्जांपल मेरे पास यहाँ पे NaCl है, ये Na है, ये Cl है, ये Na है, ये Cl, ये है Cl, ये है Na, ये है Cl, ये है Na, एंड वी हैव द पॉजिटिव नेगेटिव अट्रैक्शन। ये है बच्चों हमारे पास NaCl, एंड एज वी हैव दिस इज द NaCl, ये हमारे पास NaCl है, और इस NaCl की खासियत क्या है? गिन सकते हो आप, 1 2 3 4, Na कितने हैं? 4, और Cl 1 2 3 4, Cl भी कितने हैं? 4। तो Na का Cl का जो रेशो है, दैट रेशो इज 4:4, दैट इज नथिंग बट 1:1। Na टू Cl का जो रेशो है बच्चों वो 4:4 है, मतलब ये क्या है? 1:1 है। और ये रेशो 1:1 होने की वजह से कितना है बच्चों ये रेशो? 1:1। एज दिस रेशो इज 1:1, ये रेशो है बच्चों 1:1, एंड एज दिस रेशो इज 1:1, तो इसीलिए हम क्या कहेंगे? NaCl जो है, दिस इज Na पॉजिटिव, दिस इज Cl नेगेटिव, द रेशो 1:1 है। अब अगर यहां से एक Na पॉजिटिव चला गया, सिर्फ एक Na पॉजिटिव चला गया, तो Na कितने रहेंगे? 3, और Cl 4। अब रेशो 1:1 रहेगा क्या? नहीं। दिस इज कॉल्ड स्टाइकोमेट्रिक रेशो, और ये स्टाइकोमेट्रिक रेशो अभी क्या हो गया? चेंज। अब अगर स्टाइकोमेट्रिक रेशो चेंज हुआ, और यहां पे समझो एक Na गया, एक Cl गया, तो Na कितने रहेंगे? 3, और Cl कितने रहेंगे? 3। अब रेशो क्या हो गया? 3:3, मतलब 1:1। तो डिपेंडिंग अपॉन दैट डिफेक्ट की वजह से, क्योंकि एक जा रहा है या एक आ रहा है, तो उसकी वजह से वहां पे क्या प्रोड्यूस होगा? डिफेक्ट, इम्परफेक्शन आएगा। और अगर वहां पे डिफेक्ट प्रोड्यूस होगा, वहां पे इम्परफेक्शन आएगा, तो हम कहेंगे कि वहां पे क्या है? डिफेक्ट्स है। लेकिन वहां पे जो डिफेक्ट है, उस डिफेक्ट में क्या है? ये जो डिफेक्ट है जिसमें स्टाइकोमेट्रिक रेशो चेंज हो रहा है, और एक है कि जिसमें स्टाइकोमेट्रिक रेशो चेंज नहीं हो रहा है। तो जिसमें स्टाइकोमेट्रिक रेशो चेंज हो रहा है और नहीं हो रहा है, जिसमें चेंज नहीं हो रहा है मतलब उसका स्टाइकोमेट्रिक रेशो कैसा है? कांस्टेंट। और अगर उसका स्टाइकोमेट्रिक रेशो कांस्टेंट है, तो हम उसको कहेंगे स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट। कौन सा डिफेक्ट? स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट। और जिसमें स्टाइकोमेट्रिक रेशो क्या हो रहा है? चेंज, मतलब स्टाइकोमेट्रिक कांस्टेंट नहीं रह रही है, उसको कहेंगे नॉन स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट। So how many types of defects? Two types of defect. One is a stoichiometric defect, another is a non-stoichiometric defect. ठीक है? तो once more, how many types of the defects we have? Two types. Defects are of mainly two types. Which two types of the defects we have? Stoichiometric. This is the stoichiometric defect. This is stoichiometric defect. And second one is a non-stoichiometric. Non-stoichiometric defect. So keep in your mind, we have the two types of defect. One is the stoichiometric defect, another is a non-stoichiometric defect. तो दो तरह के डिफेक्ट्स हमारे पास है बच्चों, एक का नाम है स्टाइकोमेट्रिक, दूसरे का नाम है नॉन स्टाइकोमेट्रिक. So as we have the two types of the defects we have,
One is a stoichiometric, another is a नॉन स्टाइकोमेट्रिक. तो एक है बच्चों स्टाइकोमेट्रिक, दूसरा है नॉन स्टाइकोमेट्रिक. तो टू टाइप्स ऑफ डिफेक्ट्स वी हैव. नाउ लिसन, व्हाट डू यू मीन बाय दिस स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट? स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट हम किसको कहेंगे? स्टाइकोमेट्रिक, स्टाइकोमेट्रिक रेशो, अभी मैं डबल डबल नहीं लिखता, एसटी मतलब स्टाइकोमेट्रिक समझ लो. स्टाइकोमेट्रिक रेशो रिमेन्स सेम, रिमेन्स सेम. अगर स्टाइकोमेट्रिक रेशो सेम रहता है तो हम उसको कहेंगे स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट. और दूसरा है नॉन स्टाइकोमेट्रिक, दैट इज स्टाइकोमेट्रिक रेशो चेंज. अगर स्टाइकोमेट्रिक रेशो चेंज हुआ, अगर स्टाइकोमेट्रिक रेशो चेंज हुआ तो इट इज नॉन स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट. और अगर स्टाइकोमेट्रिक रेशो चेंज नहीं हुआ, स्टाइकोमेट्रिक रेशो रिमेन्स सेम, तो इट इज कॉल्ड स्टाइकोमेट्रिक रेशो रिमेन्स सेम, तो इट इज स्टाइकोमेट्रिक डिफेक्ट. बराबर. इसमें दो तरह के हैं. एक आप देख सकते हो, अब वैकेंसी में क्या हुआ, जब इक्वल नंबर ऑफ कटायन और अनायन, जब वहां से क्या रहेंगे मिसिंग, इक्वल नंबर ऑफ कटायन एंड अनायन. देखो एक कौन गया, कटायन Na पॉजिटिव, एक कौन गया, अनायन दैट इज Cl नेगेटिव. तो क्या क्या गया, इक्वल नंबर ऑफ कटायन एंड अनायन आर मिसिंग फ्रॉम देयर लैटिस पॉइंट. उसकी लैटिस पॉइंट से एक कटायन और एक अनायन गए, और एक कटायन और एक अनायन जा रहा है, और इसीलिए कौन कौन मिसिंग है वहां से, एक कटायन और एक अनायन. तो वो मिसिंग होने की वजह से जो रेशो मिलेगा, दैट रेशो इज कॉल्ड विच रेशो, एक कटायन और एक अनायन मिसिंग होने की वजह से, कौन कौन मिसिंग होने की वजह से, एक कटायन और एक अनायन मिसिंग है, इक्वल नंबर ऑफ कटायन एंड अनायन. तो दैट इज कॉल्ड वैकेंसी डिफेक्ट. और वैकेंसी डिफेक्ट में दो तरह है. वैकेंसी डिफेक्ट, एक वैकेंसी डिफेक्ट, वैकेंसी डिफेक्ट में एग्जांपल है स्कॉटी. स्कॉटी डिफेक्ट. और दूसरा है इंटरस्टिशियल डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट में है फ्रैंकेल डिफेक्ट. ये इसका एग्जाम्पल है. ठीक है, ये है इसका एग्जाम्पल. ऐसे देखे जाए तो चार डिफेक्ट्स हम यहाँ पे देखेंगे, एक दो तीन और ये चार डिफेक्ट देखेंगे. लेकिन वैकेंसी का ही स्पेसिफिक एग्जाम्पल है स्कॉटी डिफेक्ट. इंटरस्टिशियल का ही स्पेसिफिक एग्जाम्पल है कौन सा डिफेक्ट, फ्रैंकेल डिफेक्ट. तो ऐसे हमारे पास चार तरह के हैं. इसके कॉन्सेप्ट आप लिख लो. क्या, वेन एनी आयन इज मिसिंग फ्रॉम लैटिस पॉइंट. जब कोई भी आयन, उसने कुछ स्पेसिफिकली वहां पे मेंशन नहीं किया कि ये गया है, वो गया है, ऐसा गया है, वैसा गया है. बराबर. तो ऐसा मेंशन नहीं किया कि बस मिसिंग है यार, उसके नाम की वैकेंसी प्रोड्यूस हुई, कौन गया, कितना गया, क्यों गया, उसके बारे में कुछ नहीं बोला. बस बोला कि इसके क्या प्रोड्यूस हो गई है, वैकेंसी. अगर इसकी वैकेंसी प्रोड्यूस हो गई तो हम उसको कहेंगे कौन सा डिफेक्ट, वैकेंसी डिफेक्ट. व्हेन एनी आयन इज मिसिंग फ्रॉम द लैटिस पॉइंट, जब कोई आयन क्या होगा, मिस होगा. कहां से मिस होगा, उसके लैटिस पॉइंट से जब मिस होगा. तो व्हेन एनी आयन इज मिसिंग फ्रॉम द लैटिस पॉइंट, देन वी से इट इज विच डिफेक्ट, विच डिफेक्ट, वैकेंसी डिफेक्ट. उसको स्पेशली स्कॉटी डिफेक्ट कब कहेंगे, जब इक्वल नंबर ऑफ कटायन एंड अनायंस आर मिसिंग फ्रॉम देयर लैटिस पॉइंट. व्हेन equal number of cation and anion, equal number of cation and anion
are missing from their lattice point. When equal number of cation and anions are missing from their lattice point, then we say it is the which defect? Schottky defect. पहला है when any ion is missing from the lattice point, then it is vacancy defect. When equal number of cation and anion are missing from the lattice point, then it is called Schottky defect. Schottky defect को हम अभी थोड़ा डिटेल में पढ़ते हैं, वैकेंसी डिफेक्ट और स्कॉटी डिफेक्ट. Interstitial defect, when ion occupy interstitial sites. इंटरस्टिशियल साइट मतलब दो लैटिस पॉइंट के बीच की जो जगह होती है, दैट इज कॉल्ड बीच साइट, इंटरस्टिशियल साइट. ठीक है. सो दिस इज इंटरस्टिशियल साइट जब ऑक्युपाई करती है तो देन इट इज कॉल्ड व्हाट? विच डिफेक्ट? इंटरस्टिशियल डिफेक्ट. इसका पर्टिकुलर एग्जांपल है फ्रैंकेल डिफेक्ट, उसका पर्टिकुलर एग्जांपल है. तो अभी हम स्कॉटी डिफेक्ट को डिटेल में पढ़ते हैं. स्कॉटी डिफेक्ट कब होता है, इसके लिए कंडीशंस क्या है? अब देखो इसका कॉन्सेप्ट क्या है. इक्वल नंबर ऑफ कटायन्स एंड एनायन्स आर मिसिंग फ्रॉम द लॅटिस पॉइंट. समजो जोडीनं गेले. कसे गेले? जोडीनं. एक कटायन एक अनायन जोडीने जर गेले तर काय म्हणायचं? कोणता डिफेक्ट? स्कॉटी डिफेक्ट. आता जोडीने गेल्यामुळे काय होईल? आता कंडिशन कधी जाईल जोडीनं? समजा दोघांना उठून पळायचं आहे, मग कुठून पळत? गर्दीतून इझिली पळू शकत म्हणजे बस स्टँड नो डाऊट. हो, तिथं गर्दी, जिथे खूप काय गर्दी आहे ना, तिथे आपण लोकांच्या नजरा चोळून उठून पळू शकतो. म्हणून याच्यासाठी पहिली कंडिशन आहे की कोऑर्डिनेशन नंबर शुड बी हाय. कोऑर्डिनेशन नंबर शुड बी हाय. जोडीने जाण्यासाठी कंडिशन काय आहे? कोऑर्डिनेशन नंबर शुड बी हाय. बराबर. फर्स्ट कंडिशन क्या? कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे गर्दी कशी पाहिजे? जास्त. आजूबाजूने लोक जास्त पाहिजे म्हणजे इझिली निघून जाते, माहित नाही पडणार. हा. दुसरी कंडिशन आहे जोडीनं गेले. आता कोण जाईल जोडीनं? ज्याच्या मधलं अंतर, डिस्टन्स किंवा काय म्हणू शकतो, कोणते डिस्टन्स जे आहे, साईज डिस्टन्स, व्हॉट एव्हर इट इज, ते कमी राहील का जास्त राहील? जास्त राहील. तेव्हा जोडीनं उठून पडेल. एक पहिलीत एक दहावीत असं होईल का? नाही. तर सांगा ना, डिस्टन्स त्यांच्यामधलं डिफरन्स कसं पाहिजे? कमी पाहिजे का जास्त पाहिजे? कमी पाहिजे. म्हणून डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कटायन अँड अनायन शुड बी स्मॉल. दिस इज द सेकंड कंडिशन. Difference between size of cation and anion should be small. This is the condition to show the which defect? Schottky defect. So what are the two main conditions for the Schottky defect you have to keep in your mind? First, coordination number should be high. Second, difference between size of cation and अनायन शुड बी स्मॉल. ठीक आहे. आता याचे इफेक्ट काय पडतात? कॉन्सिक्वेन्सेस पण म्हणतात त्याला, किंवा इफेक्ट काय पडतात? स्कॉटीमुळे काय होतं? दोघंही गेले. किती गेले? दोघंही गेले. आता जिथून गेले, ज्या बसमधून ते उतरले, त्या बसचं वेट कमी होईल का? अरे होईल का? हो. मास कमी झालं, परंतु बसचा व्हॉल्यूम कमी होईल का? नाही. मधातच उतरले. मग का बसचा व्हॉल्यूम कमी होईल? नाही. बस आता इकडून थोडीशी कमी असं होईल का? नाही. म्हणून मास कमी झालं, व्हॉल्यूम जसंच्या तसंच आहे. म्हणून काय कमी होईल? अरे काय कमी होईल? डेन्सिटी. मास डिक्रीजेस तो डेन्सिटी डिक्रीजेस. म्हणून पहिलं त्या सॉलिडची काय कमी होईल? डेन्सिटी.
डेन्सिटी डिक्रीजेस. पहिली कंडिशन आहे. त्या सॉलिडची काय कमी होईल बाळांनो? डेन्सिटी. डेन्सिटी ऑफ द सॉलिड डिक्रीजेस. दुसरी कंडिशन, डेन्सिटी कमी झाली. पहिली कंडिशन. मला सांगा, एक कटायन गेला, एक अनायन गेला. पहिले 4 Na पॉझिटिव्ह होते, 4 Cl निगेटिव्ह होते. 4 पॉझिटिव्हने 4 Cl निगेटिव्हला काय केलं होतं? कॅन्सल. आता एक एक गेले. आता पॉझिटिव्ह किती उरले? 4 मधून 3 एक गेला. किती उरते? 3. व्हेरी गुड. आणि तो पण एक गेला. मग Na पॉझिटिव्ह किती उरले? 3. आणि Cl निगेटिव्ह 3. मग त्या तिघांनी काय केलं? कॅन्सल. म्हणून पहिलेही न्यूट्रल होता, आताही न्यूट्रलच आहे. म्हणून इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय झाली? मेंटेन. काय मेंटेन झाली? इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी. तो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इज मेंटेन. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन झाली है ना. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी डिस्टर्ब झाली नाही. डेन्सिटी काय झाली? कमी. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय झाली? मेंटेन. ठीक आहे. तो दीज आर द इफेक्ट ऑफ विच डिफेक्ट? दीज आर द इफेक्ट ऑफ विच डिफेक्ट? स्कॉटी डिफेक्ट. आता फ्रँकलची कंडिशन याच्या अपोजिट आहे. फ्रँकल मध्ये काय पाहिजे? कोऑर्डिनेशन नंबर शुड बी लो. अँड दुसरं, डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कटायन अँड अनायन शुड बी स्मॉल. कारण इथे काय होतं की स्मॉलर साइज कटायन ऑक्युपाय द विच साइड, विच पॉइंट, विच पोझिशन? इंटरस्टिशियल पोझिशन. मधात बसायचं, जाऊन चेअरच्या मधात जास्त बसायचं. आता तुम्ही जर मोठे असाल तर बसू शकाल का? समजा एखादी लहान असेल एवढं, जाऊन बसून गुपचाप है ना. तर म्हणून असं कधी होईल? जेव्हा साईज कसा राहील? छोटा. बरोबर. आणि म्हणून साईजच्या मधला डिफरन्स कसा पाहिजे? जास्त. म्हणून 2 कंडिशन आहे. कोणत्या डिफेक्ट साठी? फ्रँकेल डिफेक्ट. सो हे झालं कोणता डिफेक्ट? स्कॉटी डिफेक्ट. आता कोणता डिफेक्ट? फ्रँकेल डिफेक्ट. फ्रँकेल डिफेक्टची कंडिशन काय? फर्स्ट, कोऑर्डिनेशन नंबर. फ्रँकेल डिफेक्टची कंडिशन काय? कोऑर्डिनेशन नंबर. हा, कंडिशन आणि इफेक्ट सांगा. कोऑर्डिनेशन नंबर लो आणि डिफरन्स लार्ज. कोऑर्डिनेशन नंबर लो पाहिजे, कमी पाहिजे, आणि डिफरन्स बिटवीन द साइज ऑफ कटायन अँड अनायन शुड बी लार्ज. ठीक आहे. याचा इफेक्ट काय होतो? कोऑर्डिनेशन नंबर कमी झाल्यामुळे होतं काय? हा, कोऑर्डिनेशन नंबर कमी झाल्यामुळे होतं काय? सांगा की. अरे कोऑर्डिनेशन नंबर कमी झाला. सॉरी, डेन्सिटी. मला सांगा, कोणी बाहेर गेलं का? आपली जागा सोडून खाली जाऊन बसला. मग त्याचं मास कमी झालं का? त्याला बरं नव्हतं वाटत सीटवर बसून त्या बसच्या, खाली जाऊन बसलं. असं त्याचं त्याला माहित काय प्रॉब्लेम. ठीक आहे. सीटच्या खाली जाऊन बसलं, लेटलं ते खाली जाऊन. तर काय झालं मला सांगा? बसचं मास कमी झालं का? व्हॉल्यूम कमी झालं का? जेवढं होतं तेवढंच आहे. म्हणून त्याची डेन्सिटी चेंज होणार नाही. म्हणून डेन्सिटी रिमेन्स अनचेंज्ड. आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी पण काय झाली? मेंटेन. कारण कोणी गेलं नाही, कोणी आलं नाही, जसं आहे तसंच राहिलं. म्हणून इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी पण काय झाली? मेंटेन. कळलं बाळांनो? आता आपण बघू नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. हे झाले. मिठू यांना बाबू बालवाडीत 12वीत आलो आपण. 12वी सोडून चाललो आता. नेक्स्ट. आता लिहा नॉन स्टायकोमेट्रिक. नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट. बघा बाळांनो, आता व्हॉट इज द नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट? कोणत्या डिफेक्टला नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट म्हणायचं? विच डिफेक्ट्स आर कॉल्ड विच डिफेक्ट? नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट.
नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट कशाला म्हणायचं? पहिला आहे स्टायकोमेट्रिक, दुसरा आहे नॉन स्टायकोमेट्रिक. नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट काय आहे? तो लिसन, व्हॉट इज दिस नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट? नॉन स्टायकोमेट्रिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये स्टायकोमेट्रिक रेशो काय होते? चेंज. मगाशीच तुम्हाला सांगितलं की कटायन आणि अनायन होते. एनए होता, सीएल होता, एनए होता, सीएल होता, सीएल होता, एनए होता, अजून सीएल होता, अजून एनए होता, बहुत होते अजून त्याच्यासारखे. ऐसे बहुत सारा क्या था बच्चों? NaCl, NaCl. जमलं. हा, कळलं? आता काय झालं बाळांनो? आता आपण याला सोडियम व्हेपरच्या प्रेझेन्स, सोडियम व्हेपरच्या प्रेझेन्स मध्ये गरम केलं. याच्यावर गरम केली सोडियम व्हेपर. व्हेपर आहे म्हणजे गॅस आहे. गॅसले गरम केल्यावर का व्हायचं बाकी राहिलं? आता सॉलिडले गरम करांत लिक्विड बनन, लिक्विडले गरम करांत गॅस बनन, गॅसले गरम करांत अजून त्याच्या पुढचं काही व्हायचं असेल ते होईल. बरोबर? काय होते नंतर? गॅस जर असेल तर गरम केलेली एनर्जी डायरेक्ट त्याच्या इलेक्ट्रॉनला मिळते. आणि गरम केलेली एनर्जी डायरेक्ट त्याच्या इलेक्ट्रॉनला मिळते. आणि त्याच्या इलेक्ट्रॉनला मिळाल्यानंतर त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढते. आणि वाढल्यावर मग तो काही एका ठिकाणी बसत नाही. म्हणजे आता आपण जाऊ वरत म्हणजे वरच्या एनर्जी लेवलमध्ये. म्हणून जे सर्वात वरच्या एनर्जी लेवलमध्ये राहते, सर्वात बाहेरच्या एनर्जी लेवलमध्ये राहते, ते काय करते? बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. पण बाहेर एनर्जी लेवल नसल्यामुळे त्या ऍटमच्या बाहेर पडते. आणि आपण म्हणतो त्याचं झालं आयोनायझेशन. म्हणून हा सोडियमचं मग होते आयोनायझेशन. तो बनवते Na पॉझिटिव्ह विथ द रिमूव्हल ऑफ 1 इलेक्ट्रॉन. आणि हा Na पॉझिटिव्ह इकडं खेळत राहते आणि तो एक इलेक्ट्रॉन इथं राहते. मग वी हॅव द कॉन्सेप्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. मग तो वरतून अंदरच्या कोणाला आवाज देईल? त्याचा फ्रेंड कोण आहे? अरे ही Na पॉझिटिव्हचा फ्रेंड कोण आहे? Cl निगेटिव्ह. तर तो अंदरच्या Cl निगेटिव्हला आवाज देते, येणं. बरोबर? मग तो म्हणते, यायला म्हणते येतो मी भेटून तुझं. असं करता करता ह्या Na इथून निघते आणि कुठं जाते? वरत. कोणापाशी? सॉरी, Na नाही, कोण? Cl. मग याच्या गोष्टी चालू होते. मस्त. ठीक आहे. आणि याच्या नावाची इथं का प्रोड्यूस झाली? व्हॅकन्सी. बरोबर? आता व्हॅकन्सी झाली. ह्या इलेक्ट्रॉन बिचारा इथूनच निघाला होता. त्यामुळे अरे आता बिझी झाला याच्यासोबत, मी एकटा का करू? चला इथं धाकात दिसते, मी तिथं जाऊन राहतो. आणि याचंच नाव आहे एफ सेंटर. कोणचं सेंटर? एफ सेंटर. आता जर तुम्ही मोजाल ओव्हरऑल, बाहेरून फक्त कोणाला? Na आला. Cl आला का? नाही. किती होते? 2 2 किती? 4. 2 4 6 8. Na होते 8. Cl होते. आता आला कोण? Na. आता जर मोजाल तुम्ही तो Na किती झाले? 9. आणि Cl किती आहे? 8. तर रेशो काय झाला? चेंज. आणि रेशो चेंज झाल्यामुळे तो स्टायकोमेट्रिक नाही राहिला, तो झाला नॉन स्टायकोमेट्रिक. रेशो चेंज झाल्यामुळे तो स्टायकोमेट्रिक नाही राहिला, तो झाला नॉन स्टायकोमेट्रिक. आणि याच्यामध्ये कोण जास्त झाला? कटायन. म्हणून याला म्हणतात कटायन एक्सेस डिफेक्ट. कोणचा डिफेक्ट? कटायन एक्सेस डिफेक्ट. आणि याच्यामुळे याचा कलर जो कलरलेस होता, तो बहुतेक याला येलो कलर येते या फ्री इलेक्ट्रॉन मुळे. ठीक आहे. आणि म्हणून NaCl क्रिस्टल व्हेन ट्रीटेड विथ सोडियम व्हेपर, then it is converted into yellow due to the formation of which center? F center. आणि याच्यामध्ये कोणता डिफेक्ट झाला? कटायन एक्सेस डिफेक्ट.
कटायन एक्सेस डिफेक्ट और अनायन वॅकन्सी डिफेक्ट असं याचं नाव आहे. तसंच जर झिंक ऑक्साईड आहे, झिंक ऑक्साईडला हे पण कटायन एक्सेसच आहे. आता आपण एखादी अनायन एक्सेस डिफेक्टचं एक्झाम्पल घेऊ. समजा आपल्यापाशी आहे NiO, 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 NiO. आता याच्यामधून काय होते, तो पण कटायन एक्सेस डिफेक्ट आहे, अनायन डेफिशियन्सी डिफेक्ट. ठीक आहे. असाच एक दुसरं पण टाईप असते त्याचा कटायन एक्सेस डिफेक्ट, त्याचंच नाव आहे अनायन डेफिशियन्सी डिफेक्ट. अनायन डेफिशियन्सी डिफेक्ट. आता आणखी एक एक्झाम्पल आपण बघतोय जिडेनो, झिंक ऑक्साईड. झिंक ऑक्साईड आहे, झिंक ऑक्साईड याला जर आपण हीट केलं तर याच्यामध्ये काय होऊन जातं की हा झिंक ऑक्साईड तुटतो आणि झिंक ऑक्साईड तुटून याच्यामधनं O2 गॅस बाहेर पडते. जेडेनो डिसोसिएट टू फॉर्म झिंक प्लस हा O2. मग हे O2 गॅस बाहेर गेली म्हणजे पुन्हा तिथे काय झाली, अनायनची डेफिशियन्सी. सो इट इज कॉल्ड अनायन डेफिशियन्सी डिफेक्ट. तर अशा प्रकारे नॉन स्टायकोमेट्रिक डिफेक्ट मध्ये पण दोन असतात. एक असतात कटायन एक्सेस डिफेक्ट और त्यालाच नाव आहे अनायन डेफिशियन्सी डिफेक्ट, आणि एक पुन्हा अनायन एक्सेस डिफेक्ट पण असतो. अनायन एक्सेस डिफेक्ट मध्ये अनायन एक्सेस डिफेक्ट पण असतो. अशा प्रकारचे हे दोन टाइपचे इफेक्ट्स असतात. अँड दिस इज अबाउट द युअर यूनिट दैट इज अ सॉलिड स्टेट. ठीक है. बाकी का नया यूनिट हम कल शुरू करेंगे. यूनिट का नाम रहेगा, ठीक है, यूनिट का नाम रहेगा कौन सा, आयोनिक इक्विलिब्रियम. दैट वी विल स्टार्ट फ्रॉम टुमारो. ठीक है.